मला सर्व बोललेले की तू डायरेक्ट यॉकचा प्रयत्न कर, कारण ओव्हरपीस टाकला तर डायरेक्ट सेकच जर. आयोजन कसं वाटतं? तुम्ही भिवंडी परिसरामध्ये आलात. पालघर जिल्ह्यामध्ये भरपूर साऱ्या क्रीडा स्पर्धा तुम्ही खेळता. अगदी वसई परिसरामध्ये देखील खेळत असता. भिवंडीचं आयोजन कसं वाटतं? चांगलं वाटतं आयोजन आणि नाईटचं सर्व फोकस बिकस चांगला आहे. हा आहे रॉक आणि तो ठरला मॅन ऑफ द मॅचचा हिरो. तो जास्त बोलत नाही, परंतु त्याची कामगिरी चांगली असते. पुन्हा एकदा आपण जाऊया समालोचन कक्षामध्ये. त्या ठिकाणी आहे हेमंत पाटील सर. थँक्यू सो मच निशांत पाटील. सर्वांचं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत आहे खासदार चषक 2025 वेलकम एव्हरीबडी. काही करायचे वेळेबद्दल सहकार्य करा प्लीज. वेळेबद्दल सहकार्य करायचं. लगेच मॅचला सुरुवात करायची. नुकताच टॉस झाला. आझाद स्पोर्ट कोलशेट टीमने टॉस जिंकला आणि प्रथम फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि बॅटिंगसाठी आमंत्रित केलं आहे ते सोनिका माता मालोडी या टीमला. दोन्ही टीम आपण बघतो दोन्ही ओपनिंग पेअर येताना दिसतात सोनिका माता मालोडी टीमकडून. दोन्ही मजबूत टीम आहेत. नक्कीच एक चांगली मॅच पाहायला मिळेल. मात्र अशी अपेक्षा प्रत्येक वेळेस झालेली आहे. मात्र आज जर बघितलं तर आज संध्याकाळच्या या फ्लड लाईटमधल्या सर्व मॅचेस एकतर्फी मॅचेस आपल्याला पाहायला मिळाल्या. प्रेक्षकांचं जास्त मनोरंजन आज झालेलं नाही. काल चांगले मॅचेस आपल्याला पाहायला मिळाल्या. मात्र आज सर्वच्या सर्व मॅचेस एकतर्फी मॅचेस पाहायला मिळतात. विशाल रावते आणि हर्षद हे दोन ओपनिंग बॅटर गेलेले आहेत सोनिका माता मालोडी टीमकडून बॅटिंगसाठी. आणि या बॉलिंगसाठी कोण येईल? आझाद स्पोर्ट कोलशेट टीमकडून. आझाद स्पोर्ट कोलशेट ठाणा परिसरातून एक चांगली टीम म्हटली जाते आहे. आणि दुसऱ्या बाजूने जर आपण बघितले तर आपल्याच परिसरातून सोनिका माता मालोडी टीम ही सुद्धा एक चांगली टीम आहे. चांगली मॅच पाहायला मिळेल अशी अपेक्षा आहे. सर्वांचं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत आहे. सन्माननीय खासदार माननीय सुरेश म्हात्रे व आपले सर्वांचे लाडके बाळ्यामामा यांच्या सन्मानार्थ ही स्पर्धा आपण बघतोय. खासदार चषक 2025 एक जबरदस्त आयोजन पाहायला मिळते आणि हे आयोजन केलेलं आहे स्वर्गीय अनिल आणि अंकलेश प्रतिष्ठान, त्यानंतर स्वराज्य ग्रुप खाडी आणि विकीशट म्हात्रे यांचं एक भव्य आणि दिव्य आयोजन. अप्रतिम हा सोहळा आपल्याला पाहायला मिळतोय. ही दुसरी रचनी आहे. सकाळी सुद्धा क्रिकेट आपण बघितलं ज्यामध्ये चॅम्पियन क्रिकेट असोसिएशनचे सर्व संघ ॲक्शनमध्ये आपल्याला दिसले आणि आज या रजनीमध्ये आपण बघतोय एक गाव एक क्रिकेट आपल्याला हा फॉर्मॅट पाहायला मिळतोय. मॅचला लगेच सुरुवात करायची. एक लक्षात घ्यायचे पहिली 3 षटकं तुम्हाला 15 मिनिटाच्या आत पूर्ण करायचे आहेत. जर जास्त वेळ तुम्ही लावला 15 मिनिटापेक्षा जास्त वेळ जर तुम्ही लावला तर नक्कीच तुम्हाला पॅनलाइज केलं जाईल आणि अंतिम षटकामध्ये बाउंड्रीचा एक फिल्डर तुमचा 30 या सर्कलमध्ये घेतला जाईल याची नोंद घ्यायची आहे. 2 पंच आमचे सज्ज आहेत. सर्व आमच्या पंचांनी चांगली अंपायरिंग केलेली आहे या मॅचमध्ये आत्तापर्यंत. सध्या आपण बघतो बॉलर सेंडकडे अंपायर अशोक राऊत आहेत. पंचांचा होतो इशारा आणि मॅचला होते सुरुवात. दोन्ही टीमला ऑल द बेस्ट. पहिला बॉल घेऊन जाईल बॉलर अनिकेत. बॉलिंग मार्कवर आझाद स्पोर्ट कोलशेट टीमकडून पहिला बॉल. पहिल्या बॉलवर फक्त दिशा दाखवलेली आहे पॉईंटच्या दिशेने. अतिशय चांगला फिल्डिंग आपल्याला पाहायला मिळते. पॉईंटच्या दिशेने एक धाव मिळते आणि एक धाव्याने आपलं खातं ओपन करतोय फलंदाज विशाल रावते आणि टीमचं सुद्धा खातं ओपन करतो. सिंगलने खातं ओपन केलेलं आहे. सुरुवात अतिशय चांगली संत गतीने आणि एक टेक्निकल सुरुवात आपल्याला पाहायला मिळते विशाल रावते याच्या माध्यमातून. पुन्हा बॉलिंग मार्कवर अनिकेत पुढील बॉल टाकण्यासाठी सज्ज होतोय. लेफ्ट आर्मनी पुलटॉस बॉल भरपूर उंच होता. बॉल नोचा इशारा. फक्त दिशा दाखवली या बॉलला आणि पाठवून दिलाय स्क्वेअरिश दरम्यान बाउंड्रीच्या बाहेर. 4 रनसाठी चौकार. पुरेपूर समाचार. फक्त दिशा दाखवली. जास्त ताकदचा वापर नाही, नजाकतचा वापर केला आणि चौकार ठोकलेला आहे. फ्री हिट असेल. बिमट बॉल टाकलेला. स्कोर जाऊन पोहोचतोय 6 वर. फ्री हिटचा बॉल पुल केलाय. जबरदस्त शॉट डीप मिड विकेटच्या दिशेने. बॉल जाईल बाउंड्रीच्या बाहेर.
आणखीन एक नो बॉलचा इशारा, पंचांचा षटकार. दोन लगातार नो बॉल टाकतोय बॉलर अनिकेत. काय जबरदस्त हिट, फ्री हिटच्या बॉलवर एक जबरदस्त प्रहार. पुन्हा एकदा फ्री हिट मिळेल. गोलंदाज आपण बघितलं लगातार 2 नो टाकतोय. हर्षदने चौकार आणि त्यानंतर एक षटकार ठोकलेला आहे. हर्षद जाऊन पोहोचतोय वैयक्तिक 10 वर आणि टीमचं टोटल झालेलं आहे स्कोरबोर्डवर 13 रन्स. चांगली सुरुवात, ग्रेट स्टार्ट मिळवून दिलेले आहे हर्षदने आपल्या टीमसाठी, सोनिका माता मालोडी टीमला. पुलेलेंचा बॉल पुन्हा एकदा स्लाइस केले, बॉलला पुन्हा निघून जाईल थडब्यांच्या दिशेने, बाउंड्रीच्या बाहेर. 4 रन्ससाठी चौकार. शॉट फडमॅनच्या फिल्डरच्या हातामधून चौकार येतोय आणि चौकारनी स्कोर जाऊन पोहोचतो 17 वर. मागच्या 2 ते 3 मॅच मध्ये धावा येताना दिसत नव्हत्या, मात्र या मॅच मध्ये पहिल्याच ओव्हर मध्ये धावा चांगल्या आलेल्या आहेत. बॉलिंग मार्कवर पुन्हा एकदा बॉल सज्ज होतोय अनिकेत. महागडा पडतोय अनिकेत या षटकामध्ये. लेफ्ट आर्मनी ऑन साईडला खेळायचं होतं, ह्या वेळेला एलिव्हेशन व्यवस्थित नाही आहे. वाईडिश मिडॉनच्या दिशेने बॉल येतोय. फिल्डिंगमध्ये थोडीशी मिस्टेक झाली, लगेच त्याचा फायदा उचलला दोन्ही बॅटरने. 2 रन कंप्लीट केलेले आहेत आणि या 2 रननी टीमचा स्कोर जाऊन पोहोचतो स्कोरबोर्डवर 19 रन्स, 19 विदाउट लॉस. अतिशय चांगली कामगिरी, जबरदस्त बॅटिंग, फ्लाइंग स्टार्ट मिळवून दिलेले आहे दोन्ही सुद्धा बॅटरने. स्विच इट करत होतं यावेळेला. पुन्हा एकदा नो बॉलचा इशारा. स्टेप आउट नो, थोडंसं पुढे जाऊन बॉलिंग करताना दिसतोय. जवळजवळ या षटकातला हा 3रा नो बॉल आहे. लांब लचक षटक टाकताना दिसतोय. टीमचं टोटल झालेलं आहे स्कोरबोर्डवर 20 रन, 20 विदाउट लॉस. जबरदस्त स्टार्ट मिळालेली आहे सोनिका माता मालोडी टीमसाठी. फुललेन ऑफस्टमच्या खूपच बाहेर. रन आणखीन मिळतील या बॉलवर. विकेट किपर सुद्धा बॉल सोडतोय. वाईटच्या ह्या 2 धावा येताना दिसतात. स्कोर जाऊन पोहोचतो 22 वर, 22. खूपच खराब गोलंदाजी, लेफ्ट आर्मनी गोलंदाजी करताना दिसतोय. कंट्रोल नाही आहे गोलंदाजीमध्ये. आणि जर बघितलं आपण तर जी पॉपिंग क्रीज आहे त्याच्यापेक्षा थोडंसं पुढे जाऊन, लाईनच्या पुढे जाऊन बॉलिंग करताना दिसतोय बॉलर अनिकेत. फिल्डिंगमध्ये थोडासा बदलाव केला जातोय. पहिलंच मॅन्डेटरी पॉवरचं षटक आहे. टटिया सर्कलच्या आतमध्ये जास्त फिल्डर दिसतात. पुढील बॉल टाकण्यासाठी अनिकेत. फुलेलेंचा बॉल पुन्हा एकदा ड्राईव्ह केलाय वाईडिश मिडॉनच्या दिशेने. फिल्डिंग चांगली आहे, मात्र एक धाव काढण्यासाठी रोखू शकत नाहीये विशाल रावते. त्या ठिकाणी एक सिंगल काढतोय आणि या सिंगलने विशाल जाऊन पोहोचतो 2 वर. टीमचं टोटल झालेलं आहे स्कोरबोर्डवर 23 रन्स. जवळ आपण बघितलं तर 4 बॉल एक्स्ट्रा टाकतोय या ओव्हरमध्ये. पुन्हा आपल्या बॉलिंग मार्कवर. चांगला बॉल, अतिशय चांगला बॉल. हा पहिला बॉल आहे जो आपण बघितला डॉट बॉल गेलेला या षटकामध्ये. अनिकेत याच्या षटकातला अंतिम एक बॉल शेष. 10 बॉलचं एक मोठं षटक, लांबलचक षटक. काल सुद्धा एका गोलंदाजाने 10 बॉलचं एक षटक टाकलं होतं. अनिकेत पुन्हा आपल्या बॉलिंग मार्कवर. चांगला व्हाईट यॉर्कर. हा बॉल चांगला होता. ओव्हरची होते समाप्ती आणि बघितलं आपण पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर एक चांगली सुरुवात आहे सोनिका माता मालोडी टीमचा. स्कोर आहे स्कोरबोर्डवर 23 रन, कुठलाही विकेट न गमावता. एक षटक टाकण्यासाठी जवळजवळ 6 मिनिटे लागलेली आहेत, कारण मोठं षटक टाकलेलं आहे. आता वेळ जास्त वाया घालवू नका. तुम्हाला 9 मिनिटाच्या आतमध्ये आणखीन 2 षटकं पूर्ण करायची आहेत आझाद स्पोर्ट कोलशेट टीम, हे लक्षात घ्या. वेळेबद्दल सहकार्य करा. जास्त टीम मीटिंग आपण घेऊ नका.
15 मिनिटामध्ये 3 षटकं तुम्हाला कंप्लीट करायचे आहेत हे लक्षात घ्या. आपले भिवंडी लोकसभेचे लोकप्रिय आमदार सन्माननीय माननीय सुरेश माते उर्फ आपले सर्वांचे लाडके बाळ्या मामा यांच्या सन्मानार्थ ही स्पर्धा आपण बघतोय. खासदार चषक 2025 एक जबरदस्त आयोजन स्वराज्य ग्रुप खाडे आणि स्वर्गीय अनिल आणि अंकलेश प्रतिष्ठान आणि विकी शेट म्हात्रे यांचं एक भव्य आणि दिव्य आयोजन. डे नाईट स्पर्धा आपण बघतोय या कार्डीच्या ग्राउंडवर. अप्रतिम अशी स्पर्धा, अशी दुसरी रचनी आहे या स्पर्धेमधली. बॉलिंग मार्कवर येतोय बॉलर सचिन येतोय. स्ट्राईक एंडला आहे विशाल रावते. स्विच इट करण्याचा प्रयत्न, यावेळेला अपील केली जाते. कॉटची मात्र बॅट आणि बॉलचा कुठल्याही प्रकारचा संपर्क नव्हता. फक्त असं वाटते की पायाला बॉल लागून उंच उडाला होता. आपल्या फॉलमध्ये चांगली फिल्डिंग करताना दिसतो. सचिनला मात्र कमबॅक करावा लागेल, कारण पहिल्या षटकामध्ये धावा जास्त आलेल्या आहेत आणि कुठेतरी ह्या धावा थांबवण्यासाठी विकेट घ्यावा लागेल. विकेट जर ब्रेक थ्रू मिळून दिला तर नक्कीच धाव संख्या थांबू शकेल, कारण विशालाने हर्षद, खास करून हर्षदची जी अटॅकिंग बॅटिंग केलेली आहे, लाजवाब फलंदाजी, कमालीची फलंदाजी केलेली आहे हर्षद याने. हर्षदचा आपण विचार केला तर खेळतोय हर्षद वैयक्तिक 16 धावेवर बॅटिंग करताना दिसतोय हर्षद. सचिन पहिला बॉल अतिशय चांगला टाकलाय सचिनने लेफ्ट आर्मनी. ओ स्टेट डाऊन दी ग्राउंड, मात्र फिल्डर आहे. नो बॅनलँडला बॉल पडेल मिड ऑफच्या दिशेने. फिल्डर येतो त्या ठिकाणी, चांगली फिल्डिंग करतो. फक्त एक सिंगल मिळते. या सिंगलने टीमचं टोटल जाऊन पोहोचते स्कोरबोर्डवर 24 रन, 24 विदाउट लॉस. अतिशय फ्लाइंग स्टार्ट मिळालेली आहे सोनिका माता मालोडे टीमला. पुन्हा बॉलिंग मार्कवर सचिन. ओ चांगला फटका बघितला आपण गॅपमध्ये खेळलेला, मात्र डीपमध्ये प्रोटेक्शन आहे. एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने चांगली फिल्डिंग होते. ऑफ साईडला जर आपण बघितलं तर डीप एक्स्ट्रा कव्हर आणि एक लॉंग ऑफ आहे. हे दोन फिल्डर 30 सर्कलच्या बाहेर. त्यानंतर ऑन साईडला जर बघितलं लॉंग ऑन आहे, डीप वाईडिश मिडविकेट आहे, डीप मिडविकेट आहे. हे 3 फिल्डर 30 सर्कलच्या बाहेर बाउंड्रीवर कॅचिंग. ओ स्विच इट केलाय विशाल रावते आणि स्वीपर कव्हरच्या दिशेने बॉल 1 बाउन्स जातोय बाउंड्रीच्या बाहेर. 4 रनसाठी चौकार. अतिशय चांगला फटका विशाल रावतेच्या बॅटमध्ये येतोय. विशाल रावते याच्या अगोदर 2 वेळा प्रयत्न जरूर केला होता स्विच इट खेळण्याचा, मात्र सफल झाला नव्हता. यावेळेस सफल होतो आणि चौका सुद्धा येतोय विशाल रावतेच्या बॅटमधून. विशाल रावते जाऊन पोहोचतो 7 वर. ओ यावेळेला ट्रो क्रशर बॉल होता, मात्र आपण बघितलं एक चांगली डिलेवरी. विचारलं जात आहे पंचांकडे स्कोअर लेग ला जे उभे आहेत की बॅटला ब्रश होऊन गेलाय की नाही. वाईटचा इशारा पंचांचा, बॉडीला किंवा बॅटला ब्रश होऊन गेलाय का हा बॉल हे विचारलं. त्यानंतर हा डिसिजन दिला आमच्या अंपायरने. एक अतिरिक्त धाव मिळते. स्कोर जाऊन पोहोचतो 30 वर, 30 विदाउट लॉस. फुलटॉस होता, मात्र फुलटॉसचा फायदा उचलू शकला नाही आहे. या ठिकाणी विशाल स्वतःवर नाराज असतोय. बघितलं आपण एक मोठा फटका खेळण्यासाठी चांगला एक कमजोर बॉल होता, मात्र कमजोर बॉलचा फायदा उचलू शकला नाही आहे विशाल. दुसरं षटक प्रगतीपथावर आहे. अंतिम एक बॉल शेष. शेवटचा बॉल घेऊन जाईल बॉलर बॉलिंग मार्कवर. एक कव्हरला फिल्डर आहे, एक पॉइंटला फिल्डर आहे, त्यानंतर एक शॉर्ट थर्डमॅन आहे, एक शॉर्ट फाईन लेगला फिल्डर. हे 4 फिल्डर 30 सर्कलच्या आतमध्ये आपल्याला दिसतात. अंतिम बॉल घेऊन जातोय सचिन, लेफ्ट आर्म राऊंड विकेट. चांगला बॉल क्रॉस बॅटिंग शॉट खेळायचं होतं, स्लॉक करायचं होतं, चुकतो फलंदाज. ओव्हरची होते समाप्ती. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर स्कोर झालेला आहे स्कोर बोर्डवर 30 रन. 15च्या सरासरीने या धावा जमलेल्या आहेत आत्तापर्यंत. चांगलं षटक टाकलं, चांगलं कमबॅक केलेलं आहे आणि सचिनने या षटकामध्ये विकेट मिळवली नाही आहे, मात्र इकॉनॉमिकल चांगली गोलंदाजी केली. फक्त 7 धावा मोजल्या. जवळजवळ 11 मिनिटामध्ये 2 षटकं पूर्ण करण्यासाठी वेळ लावलेला आहे. फक्त 4 मिनिटं शेष आहेत. 4 मिनिटामध्ये तुम्हाला हे षटक कंप्लीट करायचं आहे. अजा स्पोर्ट कोलशेट टीम.
स्ट्रिक्ट रूल्स अँड रेग्युलेशननी या स्पर्धेचं आयोजन केलेलं आहे. समीर तांगडी यांची भरपूर मेहनत आहे आणि त्यांचा स्वराज्य ग्रुप आणि स्वर्गीय अनिल आणि अंकलेश प्रतिष्ठान यांची जबरदस्त मेहनत आहे ही स्पर्धा पूर्ण करण्यासाठी. भव्य आणि दिव्य स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. या परिसरामध्ये एक मोठी स्पर्धा आपल्या समोर येताना दिसते. चला, वेळ तुमच्याकडे कमी आहे कारण काल जर आपण बघितलं भरपूर वेळ झाला. उद्घाटनीय सामना जवळजवळ पहिला सामना 7:45 वाजता चालू झाला होता. जवळजवळ सकाळचे 3:30 वाजले होते सामना संपण्यासाठी. अंतिम सामना आज नक्कीच थोडंसं वेळेवर सामने चालू झाले. त्यानंतर बघितलं आपण 2 ते 3 सामने लो टोटल सामने, त्यामुळे वेळ थोडासा वाचला गेलेला आहे. परंतु जे क्रिकेटचा नियम आहे, तुम्हाला पहिली 3 षटकं पहिल्या 15 मिनिटांमध्ये कंप्लीट करायचे आहेत. बॉलिंग मार्कवर बॉलर येतो यावेळेला बंटी. आझाद स्पोर्ट कोलशेट टीमकडून पहिला बॉल बंटीचा. हो, स्वीप करायचं होता बॉलला. बॉल जातोय स्क्वेअर लेगच्या दिशेने. डीपमध्ये प्रोटेक्शन आहे. चांगली फिल्डिंग. एकच धाव मिळेल. एकपेक्षा जास्त काही नाही. एकने टीमचं टोटल जाते 31 वर. 31 विदाउट लॉस. या ठिकाणी विकेटच्या शोधामध्ये आहे आझाद स्पोर्ट कोलशेट टीम. आत्तापर्यंत बघितलं तर करंट रन रेट 15च्या आसपास ठेवलेला आहे सोनिका माता मालोडी टीमने. हो, यावेळेस हुकचा फटका. बॉल जाईल डीप बॅकवर्ड ऑफ द स्कोअर लाईकच्या दिशेने. बाउंड्रीच्या बाहेर. 4 रनसाठी चौकार. थोडासा कमजोर बॉल आणि हा बॉलला सरळ सीमारेषेचा रस्ता दाखवला बॅटर विशाल रावते याने. टीमचं टोटल जाऊन पोहोचलेलं आहे 35 वर. चांगलं टोटल आहे. आपल्या पावल्यामध्ये थोडीसे मिस्टेक होते. पुन्हा आपल्या बॉलिंग मार्कवर जाईल. या अगोदर आपण बघितलं तर स्टेप आउटनुसार 2 नो बॉल केले होते. पहिला बॉलर अनिकेत याने तब्बल 3 नो बॉल 1 वाईट बॉल टाकला होता. जवळजवळ 4 एक्स्ट्रा बॉल टाकले होते. बंटी पुन्हा आपल्या बॉलिंग मार्कवर. ओहो, काय जबरदस्त हिट. बॉलला पाठवले सरळ बाउंड्रीच्या बाहेर. आउट ऑफ द पार्क. 6 रनसाठी षटकार. अगोदरच ओळखलं होती लेंथला आणि काय जबरदस्त पुल केलं आणि पॉवरफुल केलं फलंदाज विशाल रावते याने. हा ब्रँड आहे विशालचा आणि खरोखरच हा ट्रेडमार्क शॉट म्हटला जातो. विशाल रावते अशा प्रकारचे शॉट अप्रतिम खेळत असतोय आणि काय जबरदस्त धमाका विशालच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळाला. टीमचा स्कोर जाऊन पोहोचलेला आहे स्कोर बोर्डवर 41 रन्स. कुठलाही विकेट न गमावता. 3 बॉल शेष असतील या षटकातले. तिसरं षटक प्रगतीपथावर आहे आणि चांगलं टोटल आतापर्यंत सोनिका माता मालोडी टीमचं. पुन्हा बॉलिंग मार्कवर सज्ज होईल बंटी. राईट आर्म ओव्हर द विकेटने. 3 बॉलमध्ये 11 धावा खर्च करतोय बंटी हा गोलंदाज. पुन्हा आपल्या हा बॉलिंग मार्कवर थोडंसं मिस्टेक होताना दिसते. पावलामध्ये चुकी होते. पुन्हा आपल्या बॉलिंग मार्कवर जाईल बंटी. असं वाटते की थोडंसं प्रेशरमध्ये आलेला आहे की काय बंटी. ज्या प्रकारची फटकेबाजी बंटीच्या विरोधात होताना दिसते फलंदाज विशाल रावते यांच्या मार्फत. थोडंसं वाईट केला जातोय लॉंग ऑनचा फिल्डर ओव्हर द विकेटने. पुन्हा एकदा आपण बघितलं एलिव्हेशन चांगलं नाही या फटक्यामध्ये. मिड विकेटला डीपमध्ये प्रोटेक्शन आहे. एकच धाव मिळेल. फक्त सिंगलवरच समाधान मानतात दोन्ही सुद्धा बॅटर आणि या सिंगलने टीमचं टोटल जाऊन पोहोचते स्कोरबोर्डवर 42 रन्स. 42 विदाउट लॉस. चांगली पार्टनरशिप पाहायला मिळते पहिल्या विकेटसाठी आपल्याला विशाल रावते आणि हर्षद या 2 फलंदाजामध्ये. विशाल रावते आणि हर्षद डावले हे 2 ओपनिंग बॅटर काय चांगली बॅटिंग करतात मालवडी टीमसाठी.
फुल टॉस मात्र यावेळेला मिस होतोय. अराउंड दी लेग त्रिफला उद्ध्वस्त होतोय आणि हा पहिला गडी बाद होतोय. हर्षद याच्या रूपेने पहिला ब्रेक थ्रू मिळतोय आझाद स्पोर्ट कोलशेट टीमला. फुल टॉस बॉल मध्ये गतीला थोडासा मिस झाला. बघितलं आपण थोडंसं शपल क्रॉस झाला होता. मधली एसटी उद्ध्वस्त होते. हर्षद डावली याची आणि पहिला ब्रेक थ्रू मिळून देतो आपल्या टीमसाठी गोलंदाज बंटी. नवीन बॅटर येतोय बॅटिंगसाठी. स्वराज मडवी येतोय बॅटिंगसाठी. काय जबरदस्त गतीने बॉल टाकला होता. मधली एसटी उद्ध्वस्त केली आहे आणि तंबूचा रस्ता दाखवला हर्षदला. हर्षदने चांगली बॅटिंग केली आपल्या टीमसाठी. बघितलं आपण 2 चौकार 1 षटकार ठोकला. 9 बॉल मध्ये तब्बल 18 धावा जमवल्या आपल्या टीमसाठी. एक चांगली ग्रेट स्टार्ट मिळवून दिले. मात्र तोच फलंदाज बाद होतोय. मात्र आता येतोय क्रमांक 3 वर स्वराज मडवी बॅटिंगसाठी. क्रमांक 3 वर बॅटिंगसाठी तो स्वराज आणि स्वराज बघूया कुठल्या प्रकारे बॅटिंग करेल. विकेट जर आपण बघितली ही तर नक्कीच फाटा विकेट आहे. या विकेटवर काही गोलंदाजांनी चांगली गोलंदाजी केलेली, काही फलंदाजाने चांगली फलंदाजी केलेली आहे. चांगलं आपण बघतो मैदान सजवलं गेलेलं आहे. प्रत्येक ठिकाणी प्रेक्षक गॅलरीज आपल्याला पाहायला मिळते. समोर जर आपण बघितलं तर SH एंटरप्राइजेस टीम 94 कॉमन प्रेक्षक गॅलरी आपल्याला पाहायला मिळते जी स्पॉन्सर झालेली आहे हजरतभाई शेख आणि संजयभाई म्हात्रे यांच्याकडे. फुल टॉस बॉल स्विंग केला बॉल आणि पाठवून दिलं डीप मिड विकेट बाउंड्रीच्या बाहेर. आल्या आल्या षटकाराने आपलं खातं ओपन करतोय स्वराज मडवी. फुल टॉस बॉलचा पुरेपूर समाचार. कमजोर बॉलवर एक जबरदस्त प्रहार. षटकारांनी टीमचं टोटल जाऊन पोहोचते स्कोरबोर्डवर 48 रन्स. आणखीन आपण बघतोय टॉससाठी यायचं आहे दोन्ही टीम कॅप्टन. पुढील मॅचसाठी पुढील जी मॅच आहे भव्य 11 वाघविल विरुद्ध आरके मोरवा. या दोन टीममध्ये पुढील मॅच आहे. दोन्ही टीम कॅप्टन आपण टॉस बॉक्समध्ये हजर राहायचं आहे टॉस करण्यासाठी. भव्य 11 वाघविल टीम कॅप्टन आणि आरके मोरवा टीम कॅप्टन टॉससाठी रेडी राहा. आणखीन आपण प्रेक्षक गॅलरी बघू शकतो. साई स्पोर्ट्स खारबाव प्रेक्षक गॅलरी आपल्याला पाहायला मिळते. महेंद्र पाटील अँड कंपनी यांनी स्पॉन्सर्स केलेली ही गॅलरी आपल्याला पाहायला मिळते. त्याच्यानंतर आपण बघतोय स्वर्गीय काजल पाटील प्रेक्षक गॅलरी सुद्धा पाहायला मिळते. काजल स्पोर्ट स्वर्गीय काजल यावेळेस बघितलं आपण विकेट जात आहे. फलंदाज बाद. दुसरा गडी बाद होतोय सोनिका माता मालोडी टीमचा. आणखीन एक विकेट. बाद केलेला आहे फलंदाज विशाल रावते याला. विशालने 2 चौकार 1 षटकार ठोकला. 11 बॉल मध्ये तब्बल 18 धावा कुठलेल्या आहेत. दोन्ही सुद्धा ओपनिंग बॅटरने 18 धावा जमवलेल्या आहेत आपल्या टीमसाठी. क्रमांक 4 चा बॅटर रुपेश येतोय बॅटिंगसाठी. चांगली बॅटिंग लाईनअप आहे सोनिका माता मालोडी टीममध्ये. बॉलिंग मार्कवर निनाद. पुन्हा एकदा राईट आर्म ओव्हर द विकेट. हो यावेळेला अपील आणि फ्लम एलबी. फुल टॉस बॉल होता मिस झाला. क्रॉस बॅट एक शॉट खेळण्याचा प्रयत्न. फ्लम एलबी सापडतोय आणि लगातारच्या 2 बॉलवर 2 विकेट मिळवतोय गोलंदाज निनाद. इज ऑन हॅट्रिक.
आत्तापर्यंत या खासदार चषकमध्ये एकच हॅट्रिक पूर्ण झालेली आहे आणि ही जर हॅट्रिक पूर्ण झाली तर नक्कीच ही दुसरी हॅट्रिक आपल्याला पाहायला मिळेल. तर याच्या अगोदर भरपूर गोलंदाजांना संधी मिळाली होती हॅट्रिक पूर्ण करण्याची, मात्र भरपूर गोलंदाजांनी ती गमावलेली आहे. नवीन बॅटर येतोय बॅटिंगसाठी, आपण बघतोय विघ्नेश आलेला आहे. हॅट्रिक बॉल घेऊन जातोय निनाद. ओ या वेळेला डाऊन दी लेग बॉल आणि वाईटचा इशारा पंचांचा. एक अतिरिक्त धाव. पुन्हा एकदा आपण बघितलं यॉर्कर करण्याचा प्रयत्न, मात्र लेग स्टंप सोडून जाणारा हा बॉल होता. वाईटचा इशारा. एक अतिरिक्त धाव मिळते. स्कोर जाऊन पोहोचते स्कोर बोर्डवर 49 धावा. आणि याच्या अगोदर हॅट्रिक जर आपण पाहिली तर प्रकाश तुंबडा यांनी पूर्ण केली होती. आणखीन एक चांगला बॉल टाकतोय बॉलर निनाद. चांगली गोलंदाजी निनाद याची. काय स्पेस मेंटेन केलेला आहे, काय जबरदस्त स्पेस काढतोय आपल्या गोलंदाजीमध्ये निनाद. डेथ ओव्हरमध्ये चांगली गोलंदाजी करताना दिसतो निनाद हा गोलंदाज. फोर्सिंग शॉट, टायमिंग प्रॉपर नाही आहे. लॉंग ऑनला फिल्डर आहे, चांगली फिल्डिंग करतोय. थ्रो होईल विकेट कीपरकडे. तोपर्यंत फक्त एक सिंगलच मिळेल. एक धावेने या ठिकाणी हाफ सेंचुरी पूर्ण झालेली आहे, ती सोनिका माता मालोडी टीमची. टाळ्यांचा आवाज येईल सोनिका माता मालोडी टीमच्या डगआउटमध्ये. हाफ सेंचुरी पूर्ण झालेली आहे त्यांची. उर्वरित जर बघितलं तर बॉल आणखीन शेष असतील जवळ 2. नक्कीच जेवढी धावा जमतील तेवढा ॲडव्हान्टेज त्यांच्या गोलंदाजासाठी येईल. आउटसाइड एज यावेळेला विकेट किपरच्या मागे फ्लाय स्लिपमध्ये फिल्डिंग तर चांगली आहे. रनआउटची संधी, मात्र एक सिंगल कंप्लीट केली जाते आहे. सिंगलनी स्कोर जाईल 51 वर. 51 लॉस ऑफ 3 विकेट. विघ्नेश स्ट्राईक एंडवर जातो. स्वराजनी आल्या आल्या षटकाराने खातं ओपन केलं होतं, मात्र जास्त स्ट्राईक मिळाली नाहीये स्वराजला. अंतिम एक बॉल शेष. धावसंख्या झालेली 51. पहिल्या षटकामध्ये तब्बल 23 धावा आल्या होत्या. दुसऱ्या षटकामध्ये 7. तिसऱ्या षटक पुन्हा बंटीचा महागडं पडलं. हा बॉल पुन्हा बघितला आपण तर पुन्हा एकदा डाऊन दी लेग. एक धाव आणखीन कंप्लीट केलेली आहे. पंचांचा इशारा होतोय वाईटचा. अतिरिक्त धाव, 2 एक्स्ट्रा धावा आणखीन ऍड होतील टीमच्या खात्यामध्ये. स्कोर जाईल 53 वर. एक्स्ट्रा जरूर टाकलेल्या आहेत, मात्र मोठा फटका मारण्याची मुभा दिलेली नाहीये. ओ स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. लॉंग ऑनला फिल्डर आहे, चांगली फिल्डिंग. 2चा कॉल. स्ट्राईक एंडला थ्रो आणि 9 सेकंडला थ्रो होता. रनआउटच्या रुपयाने विकेट जाते आणि अशा प्रकारे शेवटच्या बॉलवर रनआउट होतो फलंदाज. एकंदरीत धावसंख्या आपण जर पाहिली तर सोनिका माता मालोडी टीमची झालेली आहे 54 रन्स आणि 55 रनचं टार्गेट असेल ही मॅच जिंकण्यासाठी आझाद स्पोर्ट कोलशेट टीम समोर. जाऊया आपण टॉसकडे. शेवटचा म्हणजे चौथा सामना असेल या गटमधला आजच्या दिवसातला. तो आर के मोरवा विरुद्ध भव्य 11 वाकविल या 2 टीममध्ये. दोन्ही टीमचे कॅप्टन आपण टॉस बॉक्समध्ये यायचं आहे. टॉस केला जाईल. दोन्ही टीम कॅप्टन लगेच टॉस बॉक्समध्ये या. आर के मोरवा टीम कॅप्टन आपल्याला शेवटचा ऑफिशियल कॉल आहे. टॉससाठी आपण या. आर के मोरवा टीम कॅप्टन टॉससाठी या. आर के मोरवा टीम कॅप्टन आपण टॉससाठी यायचं आहे. आणि या ठिकाणी आपण बघतोय आगमन झालेला आहे या मुख्य मंचावर आमचे समालोचक द मॅजिकल व्हॉइस ऑफ मराठी डॉक्टर गवळी सर यांचं आगमन झाले. त्यांचं हार्दिक स्वागत आहे. स्वराज्य चषकचे जे अध्यक्ष आहेत संदीप तांगडी आणि विलास तांगडी, नवनाथ तांगडी यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी टॉस केला जाईल. दोन्ही टीमचे कॅप्टन आहेत आणि सर्व मान्यवरांना विनंती असेल आपण टॉस बॉक्समध्ये यायचं. आपल्या शुभ हस्ते हा टॉस केला जाईल. संदीपजी तांगडी, नवनाथजी तांगडी आणि त्यानंतर
संदीपजी तांगडे यांच्या शुभ हस्ते आणि त्यांचे दोन छोटे सहकारी आलेले आहेत, त्यांच्या शुभ हस्ते हा टॉस एका बाजूने आपण बघतो भव्य इलेव्हन वाघविल आणि दुसऱ्या बाजूने आर के मोरवा टीम कॅप्टन आहेत आणि कॉल कोणाचा असेल? भव्य इलेव्हन वाघविल टीम कॉल करतील. हेड इज कॉल अँड इट इज हेड. टॉस जिंकलेला आहे. खूप खूप धन्यवाद संदीपजी. आपल्याला विनंती असते आपण सन्मानपूर्वक VIP डायसवर बसायचं आहे. भव्य इलेव्हन वाघविल टीम कॅप्टन, आपण टॉस जिंकलेला आहे, काय निर्णय असेल? क्षेत्ररक्षण फिल्डिंग करण्याचा निर्णय, काय प्लॅनिंग आहे? नाईट मॅच आहे. कमीत कमी स्कोअरवर थांबवण्याचा प्रयत्न असेल, बघू आम्ही मग चेस करू. भव्य विलेन वाघविल एक मजबूत टीम म्हटली जाते. तुमची आज पूर्णपणे साईड असेल, कुठले कुठले खेळाडू आहेत टीममध्ये? टीम तर पूर्ण आहे, आम्ही यंग टीम बनवलेली आहे. त्याच्यामध्ये भाया आहे, दैवत आहे, रोमित आहे, साहिल आहे, सगळे यंगस्टर आहेत. आणि कसं वाटते आयोजन या आमदार चषकचं? आयोजन तर खूप चांगलं आहे. नाईट स्पर्धा आम्ही आता पहिलीच आमची नाईट मॅच आहे, तर बघू आता चांगला म्हणजे 100% द्यायचा प्रयत्न करू. थँक्यू सो मच अँड बेस्ट ऑफ लक फॉर द मॅच. टॉस तुम्ही हारलेला आहे आर के मोरवा टीम कॅप्टन. टॉस किती महत्त्वाचा होतो तुमच्यासाठी? त्याच महत्त्वाचं होतं, आम्ही फिल्डिंगच पाहिजे होतं आम्हाला, पण आता बॅटिंग आले. तुम्हाला आता बॅटिंग आलेली आहे, तर तुम्हाला काय वाटतं की बॅटिंग करत असताना कितीपर्यंत टार्गेट तुमच्या बॉलरसाठी तो सेफ असू शकेल? आमच्याकडे 40 ते 45 सेफ असेल आमचे. म्हणजे बॉलिंग लाईनअप तुमची स्ट्रॉंग आहे. हो, कुठले बॉलर आहेत तुमच्या टीममध्ये? आहे जस, पार्थ, मी आहे आणि एक हे जे आयोजन आहे स्वराज्य ग्रुप आणि अनिल अंकलेश प्रतिष्ठान यांचं खासदार चषक 2025चं आयोजन कसं वाटते तुम्हाला? खूप छान वाटते. थँक्यू सो मच अँड बेस्ट ऑफ लक. हे होते दोन्ही टीम कॅप्टन आणि रिपोर्ट असा आहे तो टॉस जिंकलेला आहे भव्य इलेव्हन वाघविल टीमने आणि प्रथम त्यांनी स्वीकारलेला आहे फिल्डिंग. जाऊया आपण समालोचन कक्षामध्ये, ज्या ठिकाणी सज्ज असतील द मराठीचे मॅजिकल व्हॉइस ऑफ मराठी डॉक्टर गवली सर. बॅक टू कॉमेंट्री बॉक्स. खूप खूप धन्यवाद हेमंत पाटील. 55 टार्गेट, 55 धावांचं लक्ष्य आहे आणि लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी आझादपूर कोळसेस संघाची सलामीची जोडी खेळपट्टीवर आलेली आहे. चांगली धावसंख्या उभी केलेली आहे, कारण फ्लड लाईटमध्ये 54 धावा आणि 55 धावांचं लक्ष्य म्हणजे एक चांगलं लक्ष्य ठरू शकतं. आझादपूर कोळसेस संघाला जर विजयापर्यंत पोचायचं असेल तर सुरुवातीपासून आक्रमकता दाखवावी लागेल, आक्रमण करावे लागेल, एक वेगवान पार्टनरशिप रचावी लागेल, 1:2 प्ले अँकर रोल कोणीतरी खेळपट्टीवर थांबावं लागेल. चेंडूची मागणी करतायत पंच. दुसरी गोष्ट म्हणजे सोनिका माता मालोडी संघाला जर सामना जिंकायचा असेल तर अर्ली ब्रेक थ्रू, लवकर फलंदाज बाद करावे लागतील. खास करून पॉवर प्लेची षटके जे असतात त्यामध्ये 2 शक्यता असतात. एक तर फटकेबाजीला प्रारंभ होतो, दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे फलंदाज लवकर बाद होत असतात. या 2 शक्यता नाकारता येत नसतात. ज्या ठिकाणी फलंदाज आक्रमण करतात त्या ठिकाणी मात्र बॅटिंग करणारा संघ विजयाकडे वाटचाल करीत असतो आणि ज्या ठिकाणी गोलंदाज अर्ली ब्रेक थ्रू मिळवतात त्या ठिकाणी मध्ये फिल्डिंग साईट मात्र ओव्हरकम होण्याचा प्रयत्न करीत असते. क्रिकेट इज अ गेम ऑफ ग्लोरियस अनसर्टन्टी. अनिश्चिततेने भरलेला खेळ आहे. क्रिकेटमध्ये कुठल्याही प्रकारे भविष्यवाणी केली जात नाही आहे, म्हणून तर क्रिकेटला इतकं ग्लॅमर आहे. सुरुवातीला टेस्ट क्रिकेट आलं, त्यानंतर आपण बघतो वन डे क्रिकेट आलं, त्यानंतर 20 क्रिकेट आलं, त्यानंतर गली क्रिकेट बघायला मिळते, त्यानंतर ग्रामीण क्रिकेट, सिटी क्रिकेट, प्रोफेशनल क्रिकेट, ओपन क्रिकेट, अंडर-19 क्रिकेट, इमर्जिंग क्रिकेट, असे कित्येक क्रिकेट स्पर्धा आपण पाहतोय. क्रिकेटला जितकं ग्लॅमर भारतामध्ये आहे तितकं कुठल्याही खेळाला नाही. नो डाऊट हॉकी हा भारताचा राष्ट्रीय खेळ आहे, पण तो हॉकी हा खेळ असा आहे की तो गल्ली ते दिल्लीपर्यंत खेळला जात नाही आहे. यस, विकासजी मुगादम यांचं आगमन झालेलं आहे. आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. स्वयंभू 40+ तिथे एक आधारस्तंभ आहेत. स्वयंभू 40+ संघाचे आधारस्तंभ विकासजी मुगादम, वेलकम, आपलं हार्दिक स्वागत आहे. आपल्यासोबत काहीतरी ते मेजवानी घेऊन आलेले आहेत. आय थिंक त्यांची स्पर्धासुद्धा आपण पाहणार आहोत. स्वयंभू पायगाव संघाची स्पर्धा ह्याच मैदानावर आपण पाहणार आहोत. 28 आणि 29ला न्यू 40च्या माध्यमातून एक क्रिकेटचा महासंग्राम आपण पाहणार आहोत. गोलंदाज स्वराज,
पहिला चेंडू मात्र मी टाईम फटका झेल होण्याची शक्यता नाही आहे, कारण मिडॉनचा क्षेत्ररक्षक पण थोडासा दूर आहे चेंडू. तोपर्यंत खाते उघडतोय अक्षय. अक्षय आणि निनादने खूप चांगली गोलंदाजी केली होती, मात्र फलंदाजीमध्ये काय करतोय ते महत्त्वाचा प्रश्न आहे. अक्षय आणि निनाद अशी ही सलामीची जोडी खेळपट्टीवर. आझाद स्पोर्ट कोलसेस संघाची. स्वराज राईट आर्म फुल टॉस सरळ फेकून दिलेला आहे आणि पंचांचा नो बॉलचा इशारा. चेंडू सीमारेषा पलीकडे 6 धावांसाठी षटकार. पंचांचा नो बॉलचा इशारा आहे, त्यामुळे 6+1 7 धावा मिळतील. आणि उघडा डोळे बघा नीट, या नंतरच्या चेंडूवर असणार आहे फ्री हिट. धावसंख्या वेगाने वाढते. धावसंख्या झालेली 8. खरं तर आझाद स्पोर्ट कोलसेस संघाची गोलंदाजीने सुद्धा ह्याच प्रकारची सुरुवात केली होती, कारण तब्बल आपण पाहतो की तिसऱ्या चेंडूवर नो बॉलवर षटकार आला होता. यावेळेला मात्र दुसऱ्या चेंडूवरच नो बॉलवर षटकार आलेला आहे. टीट फॉर टॅट जसंच तसं उत्तर. पंचांमध्ये चर्चा होते. चर्चा होणं सुद्धा गरजेचं आहे, कारण क्रुशियल मॅच असेल तर कुठलाही डिसिजन असेल तर पंचांमध्ये चर्चा होणं फार गरजेचं आहे. कारण फक्त एक रिव्ह्यू आहे, बिमर्ससाठी रिव्ह्यू आहे, दोन्ही टीमसाठी एकच रिव्ह्यू असणार आहे. बाकी पंचांसाठी मात्र रिव्ह्यू आहे. पंच कधीही कुठल्या प्रकारचा रिव्ह्यू घेऊ शकतात. धावबासाठी घेऊ शकतात, वाईटसाठी त्यांना लागतं का ते कुठल्या प्रकारे तिसऱ्या पंचांची मागणी ते करू शकतात. खूप चांगला फटका खेळला निनादने. स्वराज राईट आर्म फुलटॉस चेंडू. पुन्हा एकदा फटका खेळलेला आहे. क्षेत्ररक्षक कुठलाही नाहीये. चेंडू जाईल डीप मिड विकेट, सीमा पार, चौकार. अटॅक इज अ बेस्ट फॉर्म ऑफ डिफेन्स, कारण 55 धावांचं लक्ष्य आहे. तब्बल आपण पाहतोय जवळपास 14 आस्किंग रेट. त्यामुळे मॅन्डेटरी पॉवर प्लेमध्ये एक मोठी धावसंख्या उभी करणं गरजेचं आहे. आपण आंतरराष्ट्रीय खेळामध्ये सुद्धा पाहतोय. मला एक सामना आठवतोय, वर्ल्ड कप 2003चा भारत विरुद्ध पाकिस्तान. हा सामना मला जास्त प्रमाणात आठवतोय. महाशिवरात्रीच्या दिवशी हा सामना होता, त्यामुळे मला त्याची आठवण झाली. मोठी धावसंख्या पाकिस्तानने उभी केली आणि मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने आक्रमण केलं आणि भारताने तो सामना सहजगत्या जिंकला. पॉवर प्लेमध्ये आक्रमण केलं. स्वराजचे राईट आर्म. यावेळेला मात्र फटका खेळलेला आहे. स्ट्रेट टू शॉर्ट कव्हर. फटका चांगला होता, मात्र प्लेसमेंट चांगलं होतं. खूप चांगलं क्षेत्ररक्षण होतं शॉर्ट कव्हरला. आणि त्यावर निनाद एक धाव पूर्ण. थोडासा स्वतःवर नाराज आहे, कारण फटका चांगला खेळला पण धाव मात्र एकच मिळाली. 11 धावनं खेळतोय निनाद. अक्षय खेळतो 1 धावसंख्येवर. आणि आझाद स्पोर्ट कोलसेस संघाची धावसंख्या झालेली 13. नेट टू नेट फाईट. स्वराज राईट आर्म. यावेळेला मात्र एक चांगला चेंडू आहे, जोरदार अपील आणि याचबरोबर कॉट बिहाइंड. अक्षयची खेळी संपुष्टात. जागेवरून खेळण्याचा प्रयत्न केला गेला होता. फुटवर्क बघायला मिळालेलं नाहीये. खूप चांगला चेंडू हाताळला स्वराज याने. थोडासा उजव्या यष्टीच्या बाहेर जाणाऱ्या चेंडूला क्रॉस बॅटेड स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न केला. बॅटला हलकासा स्पर्श झाला आणि अक्षयाने पंचांकडे सुद्धा बघितलं नाही, खेळपट्टी सोडलेली आहे. हे फार महत्त्वाचं आहे. स्पोर्ट्समनशिप म्हणजे असणं फार गरजेचं आहे. खेळाडू वृत्ती तुमच्याकडे असणं फार गरजेचं आहे. मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर तुम्ही खेळताना बघितलं असेल. पंचांच्या निर्णयावर कुठल्या प्रकारे नाराजी वर्तवली नाही आहे. अगदी खाली मान घालून मैदान सोडलेले. कित्येक वेळेला निर्णय चुकीचे असताना. स्वराज वेगवान गोलंदाज. याला पुन्हा एक चांगला चेंडू होता. क्षणभर असं वाटलं की बॅटला स्पर्श झाला आहे. आय थिंक झेल ड्रॉप. आताच विकासजी मुकादम यांचं आगमन झालेलं आहे आणि विशेष म्हणजे त्यांचं आम्ही विशेष आभारी व्यक्त करतोय, स्वागत करतोय. कारण मॅन ऑफ द मॅचसाठी आकर्षक कॅप त्याने स्पर्धेसाठी स्पॉन्सर केलेले आहेत, त्याबद्दल त्यांचा विशेष आभार. तसेच नितेशजी तांगडी
यांचासुद्धा आम्ही विशेष आभार, कारण सौ नैनाताई नितेश तांगडी यांनी खास करून अपील केलं जाते, जोरदार अपील, मात्र अपील पंच फेटाळून लावतायत. नैनाताई नितेश तांगडी या ग्रामपंचायत सदस्य आहेत, त्यांनी खास करून मेडल प्रत्येक मॅन ऑफ द मॅचसाठी दिले, त्यांचे आम्ही विशेष आभार व्यक्त करतोय. प्रवीण पाटील जे सुमित कुमार अँड कंपनी केवणी दिवे चे अध्यक्ष आहेत, त्यांचा आम्ही विशेष आभार, कारण आकर्षक ट्रॉफीज जे मॅन ऑफ द मॅचच्या दिल्या जातात त्या त्यांनी स्पॉन्सर केलेल्या आहेत. आणि त्यांची स्पर्धासुद्धा आपण पाहणार आहोत. 25 जानेवारी ते 1 फेब्रुवारी GCAची स्पर्धा आहे. प्रवीण पाटील दिवे येथील मैदानावर ही स्पर्धेचं आयोजन करण्यात आलेलं आहे. त्यांचेसुद्धा मी विशेष आभार व्यक्त करतोय. पहिलं षटक समाप्त झालेलं. पहिल्या षटकाचा विचार जर केला तर 13 धावा आलेल्या आहेत. चांगली धावसंख्या. एक फलंदाज जरी बाद झालेला असला तरी मात्र एक सकारात्मक उत्तर बघायला मिळालेलं आहे. पॉझिटिव्ह रिप्लाय. कारण आता समीकरण थोडंसं बदललेलं आहे. आस्किंग लाईन थोडंसं वाढणार आहे, कारण 18 चेंडू आणि 42 धावा राहुल तांगडी लगेच माहिती देत आहेत. खूप चांगलं स्कोरिंग करतायत अगदी पहिल्या दिवसापासून, आणि प्रत्येक चेंडू गणित मला ते माहिती पुरवत आहेत. सोनिका माता मालोडी त्याचबरोबर आझादपूर कोळशे संघाचे जे 12th मॅन आहेत त्यांच्या चेहऱ्यावर अजून थोडीशी चिंता आहे दोघांच्याही, कारण पिक्चर अजून क्लिअर झालेलं नाही आहे. दुसरं षटक विघ्नेश मडवी. हा चेंडू मात्र उजव्या यष्टीच्या खूपच बाहेर जातोय आणि पंच इशारा करतायत वाईट बॉल. एक अवंतर धाव मिळते. धावसंख्या झालेली आहे 14. एक बाद 14. अक्षय बाद झाला होता. एक या धावसंख्येवर खेळते तो निनाद. एक षटकारांनी चौकाराशी 11 धावेवर, आणि रुद्रा याला मात्र खातं उघडता आलेलं नाही आहे. 2 चेंडू आतापर्यंत डॉट खेळलेला आहे. हा चेंडू मात्र ड्राईव्ह केलाय. क्लास फटका. मात्र क्षेत्ररक्षक आहे डीपला. एकच फटका मिळेल. एकच धाव मिळाली आणि एका धावेने धावसंख्या वाढली 15. खरं तर फटका चांगला होता, मात्र डीप कव्हरला क्षेत्ररक्षक तैनात होता, त्यामुळे फक्त एकच धाव मिळाली. दुसरं षटक हे मार्गस्थ आहे. असं वाटते ही मॅचसुद्धा इंटरेस्टिंग होईल. ज्या अंदाजाने बॅटिंग होते, ज्या अंदाजानं क्षेत्ररक्षण होतंय, फिल्डिंग होते, यामुळे ते बॅटला स्पर्श झाला होता. मात्र यष्टी रक्षकापासून थोडासा दूर लेग स्लिपला चेंडू गेला आणि तोपर्यंत फलंदाजाला संधी मिळाली फक्त स्ट्राईक रोटेट करण्याची. षटकात मात्र एक चांगली गोलंदाजी पाहतोय आपण. पहिला चेंडू वाईट जरी झालेला असला त्यानंतर मात्र 2 बॉलला 2 धावा, म्हणजे 2 चेंडूमध्ये फक्त 2 धावा दिलेल्या आहेत. 3 धावा दिलेल्या आहेत. चांगली गोलंदाजी म्हणता येईल आतापर्यंत तरी. याला अराउंड ऑफने खेचून मारलेला आहे. चेंडू हवेत आहे आणि मिड विकेटला एक चांगला झेल आणि खेळी संपुष्टात येते ती निनादेची. खरं तर ज्या विकेटची आवश्यकता होती ती विकेट विघ्नेश यांनी प्राप्त केलेली आहे, कारण सुरुवातीपासून निनादने आक्रमण केलं होतं. एक षटकार लगावला, एक चौकार लगावला. त्यानंतर 11 धावसंख्येवर निनाद बाद झाला. दुसरा फलंदाज बाद. सलामीची जोडी तंबूत परतलेली आहे. 2 फलंदाज बाद झालेले आहेत. 2 बाद. धावसंख्या 16. आणि आता मात्र की मॅन जितू शेळके येतोय. संघाचा की मॅन आहे जितू शेळके. मदार जितू शेळकेवर असते नेहमी. सातत्यानं आपल्या संघासाठी नेहमीच ज्यांनी चांगली कामगिरी केली आहे, मधल्या फळीचा एक आधारस्तंभ म्हणून फलंदाज ज्याच्याकडे बघितलं जातोय तो जितू शेळके. जितू शेळकेकडनं नेहमीच खूप अपेक्षा असतात. त्यांचे सहकार्य असोत, त्यांचे पाठीराखे असोत, अपेक्षा पूर्ण करतोय काय ते बघायचं आहे. खरं तर निनादने सुरुवात चांगली केलेली आहे आणि त्यानंतर तो लवकर बाद झाला. विघ्नेश राईट आर्म. यावेळेला मात्र चेंडू उजव्या यष्टीच्या बाहेर होता. जागेवरनं खेळण्याचा प्रयत्न केला होता. खूप चांगली गोलंदाजी आहे षटकामध्ये. कमबॅक करतोय, कारण महत्त्वाचा विकेटसुद्धा त्याने प्राप्त केला. आणि 4 चेंडूमध्ये आत्तापर्यंत फक्त 3 धावा दिलेल्या आहेत. विघ्नेश राईट आर्म.
फुलटॉस चेंडूचा फायदा उचलता आलेला नाहीये, मात्र ओव्हर थ्रो होतोय, मात्र बॅकअप केलं जातंय. फक्त एकच धाव मिळेल. एका धावेने धावसंख्या झालेली आहे 17. ह्या षटकात मात्र कुठेतरी धावसंख्या थांबलेली आहे, धावसंख्येला खीळ बसलेली आहे. कारण पहिल्या षटकामध्ये धावा आल्या होत्या 13 आणि आतापर्यंत आपण पाहतोय की 5 चेंडूमध्ये धावा ज्या आलेल्या आहेत त्या फक्त 4. विघ्नेश मार्गस्थ होईल, राईट आर्म. यावेळेला पुन्हा एकदा फटका खेळला होते. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात आहे. वाईड ऑफ लॉंग ऑनला एकपेक्षा जास्त मिळणार नाही आहे आणि एक यशस्वी षटकाची सांगता होते, कारण या षटकामध्ये धावा आल्या फक्त आणि फक्त 5 आणि एक महत्त्वपूर्ण सफलता निनादला बाद करण्यात यश आलं होते विघ्नेशला. 2 षटकांचा खेळ पूर्ण होतोय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या झालेली आहे ती 18. म्हणजे आता जिंकण्यासाठी 37 धावांची आवश्यकता आहे. 12 चेंडू आणि 37 धावा. 37 रिक्वायर्ड इन 12 बॉल. दुसऱ्या षटकात खूप चांगली गोलंदाजी बघायला मिळाली आणि आता मात्र समीकरण बदलते. आता थोडंसं मानसिक दबाव वाढणार आहे, कारण 37 धावांची आवश्यकता आहे. 12 चेंडू आणि 37 धावांची आवश्यकता आहे. 37 रिक्वायर्ड इन 12 बॉल. गोलंदाजीसाठी मार्गस्थ होईल निलेश. हे षटक फार महत्त्वाचं ठरणार आहे दोन्ही संघासाठी. जितक्या कमीत कमी धावा निलेश या संघामध्ये देईल तितका शेवटच्या षटकामध्ये सोनिका माता मालोडी हा संघ प्रेशर बिल्डअप करून मॅच जिंकू शकतो. आणि जितक्या जास्तीत जास्त धावा पटकावण्याचा प्रयत्न असेल तो म्हणजे आझाद स्पोर्ट कोळसे संघाचा. किरण तांगणे यांच्याकडनं निलेशला खास करून संधी असणार आहे. जर विकेट हॅट्रिक पूर्ण केली तर 2000 रुपयाचं पारितोषिक. क्या बात आहे. ही विकेट हॅट्रिक जर घेतली तर सोनिका माता मालोडी हा संघ विजयाकडे वाटचाल करू शकतो. निलेश फुलटॉस चेंडू, फटका खेळलाय, चेंडू हवेत आहे आणि सहज सोपा सुंदर झेल लॉंग ऑफला घेतला जातोय. कुणाल संघासाठी काय करतो ते बघायचं आहे. धावसंख्या अजूनही 11 चेंडू आणि 37 धावांची आवश्यकता आहे. निलेश यानंतर बॅकफुटला जाऊन फक्त हलक्या हाताने खेळलेला आहे. चांगला चेंडू होता, थोडासा डिफेन्सिव्ह अंदाज बघायला मिळाला. अनपेक्षित चेंडू खाली राहिला होता, स्वतःला वाचवलं आणि एक धाव पूर्ण केली कुणालने. आता समीकरण मात्र बदलतंय. 10 चेंडू आणि जिंकण्यासाठी 36 धावांची आवश्यकता. धावसंख्या झालेले 19. निलेश पुन्हा एकदा हलक्या हाताने खेळलाय. द्विधा मनस्थिती बघायला मिळाली. खरं तर जितूला पुढे येऊन मोठा फटका खेळायचा होता, परंतु एक चांगला चेंडू होता. फक्त चेंडूला हलक्या हाताने खेळलं. शॉर्ट मिड विकेटला कोणीही क्षेत्ररक्षक नव्हता. एक बघितलं आणि दुसरी धावी पूर्ण केली आणि 2 धावेने धावसंख्या वाढली. धावसंख्या झालेली 21. अजूनही जिंकण्यासाठी 34 धावांची आवश्यकता आहे. निलेश याला पुन्हा फटका खेळला. चेंडू साईल सरळ जाईल तर मिड विकेटला क्षेत्ररक्षक तैनात आहे. 21 धाव मिळेल, एकपेक्षा जास्त मिळणार नाहीये. धावा एकेरीच्या रूपाने मिळत आहेत, दुहेरी उपाय मिळत आहेत. आता मात्र
हवाई यात्रेचा सहारा घ्यावा लागेल. निलेश, यावेळेला पुन्हा एक चांगला चेंडू आहे. कुठल्याही प्रकारची संधी निलेश देत नाही. मोठा फटका खेळण्याची काय गोलंदाजी केलेली आहे. सुरुवातीला दुसऱ्या षटकामध्ये खूप चांगली गोलंदाजी विघ्नेशने केली आणि अगदी त्याच्या पावलावर पाऊल ठेवून निलेश गोलंदाजी करतोय. विकेट टू विकेट मारा बघायला मिळतोय. खास करून त्याचे चेंडू खाली राहत आहेत. आता मात्र आव्हान थोडंसं कठीण होत चाललेलं आहे, खास करून आझाद स्पोर्ट कोळसे संघासाठी. यावेळेला फटका स्लॉक केलेला आहे. चेंडू हवेत आहे. चेंडू खाली क्षेत्ररक्षक येतोय आणि वाईड ऑफ लॉंग ऑनला एक चांगला झेल आणि याचबरोबर जितू शेळके याची खेळी संपुष्टात. कुणाल बाद झालेला आहे. पूर्वेश, आज सोनिका माता मालोडी संघामध्ये नवीन चेहरे दिसत आहेत. स्वराज खरं तर रेपुटेड गोलंदाज होता. त्यानंतर आपण युवा गोलंदाज बघितले. विघ्नेशला बघितलं, त्यानंतर निलेशला बघितलं, त्यानंतर पूर्वेशला पाहतोय. पूर्वेश राईट आर्म फुल टॉस चेंडू स्वंग केलेला आहे आणि चेंडू जाईल लॉंग ऑन सीमारेषेच्या बाहेर. 6 धावांसाठी षटकार. आपण पाहतात खासदार चषक 2025 अर्थातच भिवंडी लोकसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आणि कार्यसम्राट खासदार सन्माननीय सुरेश गोपीनाथ म्हात्रे साहेब अर्थातच तुम्हा सर्वांचे लाडके बाळामामा यांच्या सन्मानार्थ ही स्पर्धा आहे. म्हणूनच खासदार चषक 2025 सगळ्यांचं मनापासून हार्दिक स्वागत. वन मॅन शो विकेशेट म्हात्रे तसेच अनिल अंकलेश प्रतिष्ठान व स्वराज्य ग्रुप यांच्या वतीने. पुन्हा पुल आणि पॉवरफुल बॅक टू बॅक दुसरा षटकार. क्या बात आहे. पप्या खारीकची आठवण करून दिली आणि जितू शेळकेने सुरुवात केली. असणारा संघ आता मात्र थोडंसं चिंतित दिसतोय. टीम मीटिंग बघायला मिळते कारण 2 चेंडूमध्ये 12 धावा आल्या. धावसंख्या वाढलेली, धावसंख्या झालेली आहे 34. 4 चेंडू आणि 21 धावांची आवश्यकता.
4 चेंडू आणि 21 धावांची आवश्यकता. यालाच म्हणतात क्रिकेट. क्रिकेटमध्ये अनिश्चितता असते, अनसर्टन्टी असते, काही सर्टन नसतं. मानसिक दबाव गोलंदाजावर परवेशवर येतोय. पूर्वेश पुन्हा एकदा मार्गस्थ होईल. हा चेंडू खेळण्याचा प्रयत्न केलेला नाहीये. वाईड यॉर्कर. रिव्ह्यू फक्त बीमरसाठी आहे. पूर्वेश मार्गस्थ होईल. याला मात्र पुन्हा एकदा पाहतोय आपण मिस टाइम. पटकाय चेंडू जाईल मिड विकेटला. फक्त आणि फक्त एकच धाव मिळेल. आणि आता मात्र असं वाटतं की फॉर्मॅलिटी, फक्त पराभवाचं अंतर कितीने कमी होईल ते बघायचं आहे. कारण 2 चेंडू आणि 20 धावांची आवश्यकता आहे. याला मात्र स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड. फक्त एकच धाव मिळेल. आणि आता मात्र शेवटचा चेंडू टाकून सोनिका माता मालोडी संघाला विजयावर शिक्कामोर्तब करायचं आहे. याला पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा आहे. एक अवांतर धाव मिळते. आता मात्र 1 चेंडू आणि जिंकण्यासाठी आवश्यकता आहे 18 धावांची आवश्यकता आहे. फुलटॉस चेंडू आणि हा जाईल 6 धावांसाठी. षटकार. पण मात्र विजयी होते सोनिका माता मालोडी संघ. अभिनंदन सोनिका माता मालोडी. हार्ड लक आधार कोलसेत. हार्ड लक जितू शेळके. इनिशियल ओव्हरमध्ये खरं तर धावसंख्या तितकी झाली नव्हती. दोन्ही संघांनी कृपया संपर्क साधायचा आहे. आझाद स्पोर्ट कोलसेत त्याचबरोबर सोनिका माता मालोडी. आणि या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच